नमस्कार. भ्रमंती करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत हरिश्चंद्रगडावर. आजच्या या ट्रेकसाठी आमच्या ग्रुपमध्ये साधारणतः 15 ते 20 जणांचा हा ग्रुप आहे. आपण या ठिकाणाहून या गेटमधून एंट्री केल्यानंतर हरिश्चंद्रगडाकडे वाटचाल करणार आहोत. अतिशय सुंदर असा हातचा ट्रेक असणार आहे. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हरिश्चंद्रगडाचा जो काही इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे आणि सर्वजण अतिशय गडावर जाण्यासाठी उत्सुक आहेत. कमानीतून प्रवेश केल्यानंतर आपण गडाकडे वाटचाल करीत आहोत. आजूबाजूला आपल्याला गडाचे जे काही कडे आहेत हे कडे दिसत आहेत. अतिशय उत्साहाने आमचा ग्रुप गडाकडे चाललेला आहे. सर्व सीझनमध्ये आपल्याला या गडावर येता येतं. मध्यम चढणीचा असा हा गडाचा मार्ग आहे. याची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून साधारणतः 4000 फूट इतकी आहे. हा जो काही गड आहे हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हा जो किल्ला आहे हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. या किल्ल्याजवळच पायथ्यालगत पाचनई हे गाव आहे. या ठिकाणी आपल्याला मुक्कामाची देखील सोय होऊ शकते. या गडाला पौराणिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व आहे. अतिशय उत्साहाने अशी ही आमची टीम या ठिकाणी चाललेली आहे. गड पाहण्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक आहेत. सकाळी 7 वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. खूपच फ्रेश असं वातावरण. निसर्गाच्या सान्निध्यातून वाटचाल करताना एक वेगळाच अनुभव या ठिकाणी अनुभवास येतो. छत्रपती शिवरायांचा ध्वज घेऊन चालताना एक वेगळाच उत्साह. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. हरिश्चंद्रगडाला 2000 वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेला चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या गडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे याची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला. या गडावर जाण्यासाठी सध्या 3-4 वाटा प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातून खिरेश्वराकडील वाट सोपी असल्याने लोक
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे हीच वाट घेतात. मुंबई जुन्नर असा हा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबी फाटा आहे. पुण्याहून आळे फाटा मार्गे अथवा कल्याहून मुरबाड माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर 5 किलोमीटर अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत ST बसेसची सोय आहे. दुसरी वाट ही जुन्नर दरवाजापर्यंत पोचते. त्यानंतर एक नळीची वाट आहे. नळीची वाट बेलपाड्यातून मुरबाड तालुक्यातून ठाणे जिल्ह्याच्या मार्गाने हरिश्चंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल 10 ते 12 तासाचा कालावधी लागतो. तदनंतर सावर्णे बेलपाडा सायले असा हा घाटमार्ग आहे. अशा ह्या गडावर जाण्याकरता अनेक वाटा आहेत, परंतु कुठल्याही वाटाने जाताना वाटाड्याशिवाय आपण या किल्ल्यावर जाण्याचे टाळावे. कारण या किल्ल्याचा जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे आपण वाटाड्याच्या मदतीनेच या किल्ल्यावर जाणं योग्य राहील. आम्ही या किल्ल्यावर पाचनई या गावातून या किल्ल्यावर गेलो होतो. या ठिकाणी येताना आम्ही घोटी या ठिकाणाहून आलो. त्यानंतर भंडारदरा रस्त्याने पुढे जाऊन राजूर हे अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. या ठिकाणाहून साधारणतः राजूर ते पाचणी अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. हे अंतर साधारणतः 29 किलोमीटर भरते. पाचणी हे गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे 1.5 ते 2 तास इतका कालावधी लागतो. पाचणी या गावामध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था होऊ शकते. गडावर फिरण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण एका दिवसात गड पाहून होईल असं शक्य नाही. त्यामुळे आपणाला जर हा गड पाहायचा असेल तर आपण या गडाच्या पायथ्यालगत जी गावं आहेत या ठिकाणी येऊन मुक्काम करून सकाळी सकाळी गडाकडे चढून गेलात तर आपल्याला संपूर्ण गड व्यवस्थित पाहता येईल आणि सुरक्षितपणे आपल्याला गडावरून खाली उतरून येता येईल. कडेकडेने चालत आल्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी हरिश्चंद्रगडावर जाण्याचे बोर्ड आहेत. या ठिकाणाहून साधारणतः 2 किलोमीटर अंतर हरिश्चंद्रगडावर जाण्याचा बाण दाखवलेला आहे. पहिला टप्पा आपण या ठिकाणी चढून आलेलो आहोत आणि आता आपण दुसरा टप्पा चढणार आहोत. या ठिकाणी एक छोटासा ओढा आहे. पावसाळ्यामध्ये या ओढ्याला पाणी राहते. त्यामुळे या ठिकाणी हा लोखंडी पूल बनवलेला आहे. या पुलावरून अगदी सहजच आपण ओढ्याच्या पलीकडे जाऊन गडाकडे जाऊ शकतो. आपण समोरच आपल्याला जो टप्पा दिसतो आहे तो तारामती शिखराचा टप्पा आहे. आपण हा दुसरा टप्पा चढून आल्यानंतर आपल्याला येथून गडावर असलेले जे मंदिर आहे ते देखील आपल्याला मंदिराचं जे वरचं टोक आहे ते या ठिकाणाहून दिसतं. दुसरा टप्पा या ठिकाणी चढून आल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता
प्राचीन शिल्पामध्ये असे हे मंदिर या ठिकाणी कोरलेलं आहे. छोटे छोटे पाण्याचे टाक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. शिल्पामध्ये कोरीव काम केलेल्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. महादेवाचं जे मंदिर आहे हे आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे. या ठिकाणी काही ठिकाणी टेंट लावलेले आहे. मंदिराला लागूनच एक मोठं तळं आहे. या तळ्यामध्ये स्वच्छ असं पाणी आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलावरून खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला मंगळगंगेचा उगम असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळू या नद्यांचा उगम होतो. आपण या ठिकाणी मंदिरात प्रवेश करीत आहोत आणि या मंदिरामध्ये आपल्याला या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असं कोरीवकाम या शिल्पामध्ये हे मंदिर आपल्याला बघावयास मिळतं. या ठिकाणी आपल्याला शिवलिंग दिसत आहे. आपण बघू शकता की अतिशय दगडावर कोरीव काम केलेलं अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी आपल्याला या ठिकाणी माहिती सांगतात.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण आता कोकणकडा पाहण्यासाठी चाललेलो आहोत. कोकणकडा हा या गडाचं एक मोठं आकर्षण आहे. अनेक पर्यटक हा कडा पाहण्यासाठी या गडावर येत असतात. मंदिरापासून गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तर इथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितलं तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. या गडावर आपण आल्यानंतर तारामती शिखरावरून जर आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला स्वच्छ आकाश असताना शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुलीगड, कलाडगड, भैरवगड असे किल्ले आपल्याला या हरिश्चंद्रगडावरून दिसतात. वेळेअभावी आम्हाला या गडावरील तारामती शिखर पाहता आले नाही. असा हा हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा आपणास कसा वाटला? आपणही नक्की या गडाला नक्की भेट द्या. आपल्याला नक्कीच आवडेल. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.